रशियाने फेब्रुवारीचा मध्ये युक्रेनवर आक्रमण केले. 2026 पर्यंत हे युद्ध पूर्णपणे थांबलेले नाही. काही भागांमध्ये तीव्र लढाया सुरू आहे, तर काही ठिकाणी आघाडी स्थिर आहे. मुख्य मुद्दे: रशियाला नेटो पूर्वेकडे विस्तार मान्य नाही. युक्रेनला नेटो आणि युरोपियन देशांचा पाठिंबा आहे. अमेरिका आणि युरोपियन देश युक्रेनला शस्त्रसामग्री व आर्थिक मदत देतात. रशियाने अण्वस्त्रांचा उल्लेख अनेकदा इशाराप्रमाणे केला आहे, पण प्रत्यक्ष वापर झालेला नाही. हे युद्ध सध्या प्रादेशिक युद्ध आहे, पण त्यात मोठ्या शक्ती अप्रत्यक्षरित्या सामील आहेत. 2. अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष. इराण, इस्रायल आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील तणाव 2026 मध्ये अधिक वाढलेला आहे. कारणे: इराणचा अणु कार्यक्रम, इस्रायलची सुरक्षा, मध्य पूर्वेतील वर्चस्व, अमेरिकेचे निर्बंध आणि लष्करी उपस्थिती. कधी कधी हवाई हल्ले, ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र प्रत्युत्तर अशा घटना घडतात. मात्र अजूनही सर्व देश पूर्ण प्रमाणात सर्वसमावेशक युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. 3. तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता. तिसरे महायुद्ध म्हणजे काय? अनेक मोठ्या शक्ती अमेरिका, रशिया, चीन, युरोप थेट एकमेकांविरुद्ध लढू लागणे. अण्वस्त्रांचा वापर. अनेक खंडांमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर युद्ध. सध्या परिस्थिती: रशिया-युक्रेन युद्ध मर्यादित आहे. अमेरिका-इराण-इस्रायल तणाव गंभीर आहे, पण पूर्ण युद्ध नाही. चायना परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे, पण थेट सामील नाही. संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 4. तिसरे महायुद्ध होण्यापासून काय रोखते? अण्वस्त्रांची भीती. अमेरिका, रशिया आणि इतर मोठ्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत. अणुयुद्ध झाल्यास संपूर्ण मानवजातीला धोका आहे. त्यामुळे मोठे देश थेट भिडणे टाळतात. आर्थिक परस्परावलंबन. आज सर्व देश व्यापार, तेल, तंत्रज्ञान यावर एकमेकांवर अवलंबून आहेत. मोठे युद्ध म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचा कोसळण्याचा धोका. राजनैतिक संवाद. संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन संघ ही संस्था युद्ध टाळण्यासाठी सातत्याने चर्चा करत असतात. 5. तरीही धोके काय? चुकीचा अंदाज, मिसकॅल्क्युलेशन. एखादा छोटा हल्ला मोठ्या युद्धात बदलू शकतो. सायबर हल्ले आणि ड्रोन युद्ध वाढत आहे. प्रादेशिक संघर्ष एकत्र आले तर मोठी लढाई होऊ शकते. जर रशिया आणि नाटो थेट भिडले किंवा इराण-इस्रायल संघर्षात अमेरिका आणि इतर अरब देश मोठ्या प्रमाणात उतरले, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. 6. भारतावर परिणाम. इंडियावर संभाव्य परिणाम. तेलाच्या किंमती वाढू शकतात. शेअर बाजारात अस्थिरता. आयात-निर्यात अडचणी. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांवर परिणाम. पण भारत सध्या दोन्ही बाजूंशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. अंतिम निष्कर्ष: तिसरे महायुद्ध होईल का? सध्या 2026 तिसरे महायुद्ध सुरू नाही. तणाव गंभीर आहे, पण मोठे देश पूर्ण अणुयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक आणि प्रादेशिक युद्धे सुरू आहेत. चुकीचा निर्णय किंवा मोठी घटना घडली तर परिस्थिती बदलू शकते. साध्या शब्दात, जग सध्या धोकादायक संतुलनात आहे. युद्धाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, पण तिसरे महायुद्ध तात्काळ होण्याची शक्यता कमी मानली जाते, कारण सर्व मोठ्या शक्तींना त्याचे भयानक परिणाम माहिती आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.